जय जय राम कृष्ण हरी. आज हरिपाठातला 22वा अभंग आपण घेणार आहोत. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. हरी विन जन्म तो नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. तर माऊली काय म्हणतात त्या पहिल्या चरणामध्ये की जो साधक सतत आणि नियमाने नामस्मरण करतो, अशी साधना करणारा भक्त साधक हा विरळा असतो, दुर्लभ असतो. आणि म्हणून अशा साधकाजवळ ईश्वर पण राहत असतो. कशामुळे राहतो की सतत नामस्मरण करण्यामुळं. तर या ठिकाणी माऊली आपल्याला काय म्हणतात माहिती आहे का, की तुम्हाला हे जीवन कोण दिलेलं आहे? ईश्वराने दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही त्या ईश्वराचे नामस्मरण करा. तर ईश्वराचे नामस्मरण कशासाठी करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं आहे तेही सांगतात माऊली आपल्याला. तर या ठिकाणी ईश्वर प्राप्तीची आस, परिश्रमाची कास आणि नामाचा ध्यास या खुणा ह्या ईश्वर प्राप्तीच्या रस्त्यावरील मार्गावरील ह्या दगडखुणा आहेत. पण ईश्वर प्राप्तीसाठी आपल्याला काय करावं लागेल की अर्थप्रेमाने भगवंताला साथ घालावी लागेल. आणि जेव्हा आपण अर्थप्रेमाने भगवंताला साथ घालतो तेव्हा असं म्हणतात त्याचे प्रसाद उमटतात आणि त्या ठिकाणी आपल्याला साधसुद्धा मिळते. आणि म्हणून ईश्वराची चेतना आपल्याला दाद देते. यालाच म्हणतात की लक्ष्मीचा पती तयाजवळी. म्हणजे पण हे असा लक्ष्मीचा पती कुणाजवळ असतो? संताजवळ असतो. जे संत असतात तर ते संत काय करतात? अशाच प्रकारे ईश्वराला प्रेमाने साथ घालत असतात. तर दुसऱ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात बघा. नारायण हरी नारायण हरी, भुक्ती मुक्तीचारी घरी त्याच्या. तर माऊली म्हणतात की नारायण हरी अशा भगवन नामाचा जप करतो त्याच्या घरी सर्व ऐश्वर्य सलोकता ह्या चारही मुक्ती त्याच्या घरी असतात. म्हणजे चारही मुक्ती म्हणजे काय माहिती आहे का, की या चारही मुक्ती म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या चारही मुक्ती त्याच्याजवळ असतात. मग त्या चारही सलोकता म्हणजे इष्टदेवताच्या लोकामध्ये वास्तव्य करणे किंवा वैकुंठामध्ये वास्तव्य करणे. समीपता म्हणजे देवाजवळ राहणे आणि स्वरूपता म्हणजे देवासारखे रूप धारण करणे. आणि सायुज्यता म्हणजे आत्मा परमात्म्यामध्ये विलीन होणे किंवा देवासोबत एकरूप होणे, याला सायुज्यता म्हणतात. आणि सायुज्यता ही भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून दैवी गुणसंपदा असलेल्या संतांना भुक्ती मुक्ती या चार प्रकारच्या मुक्ती त्यांना मिळत असतात. बरं, आपण मुक्तीबद्दल पाहिलं, पण भुक्ती म्हणजे काय? तर भुक्ती म्हणजे व्यवहारात सर्व प्रकारच्या भोगास भुक्ती असे म्हणतात. म्हणजे सर्व भोग कशापासून मिळतात आपल्याला? धनापासून म्हणजे लक्ष्मीपासून आपल्याला प्राप्त होतात. आणि साहजिकच जिथे लक्ष्मी असते तिथं लक्ष्मीपती पण असतो. आणि त्यामुळं त्या साधकाला सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळतात, ऐश्वर मिळतं, खूप सारा पैसा मिळतो आणि तो भोगविलासामध्ये रममान होतो. पण या ठिकाणी माऊली आणखीन आपल्याला काय म्हणतात माहिती आहे का, की ईश्वराची कृपा झाल्यानंतर त्या साधकाला काय काय मिळतं बघा बरं. म्हणजे गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचा सहवास लाभल्यामुळं गोकुळवासियांना संपन्नता मिळाली. आणि सुदामासारखा जो गरीब आणि दरिद्री ब्राह्मण आहे, तो गरीब आणि दरिद्री ब्राह्मण त्याला श्रीकृष्णाच्या दर्शनाने आणि त्यांच्या कृपेने सुदामालासुद्धा विपुल ऐश्वर मिळालं. मग अशा ह्या ज्या कथा आपण ऐकतो हे कशामुळं आपल्याला या कथा आपल्याला प्रत्ययास येतात? कारण ज्यावेळेस आपण नारायण हरी असं आपण जपतप करतो तेव्हा भुक्ती मुक्ती सगळ्या त्याच्या घरी असतात, त्याच्याजवळ असतात.
ऐश्वर संपन्नता पण त्याच्याजवळ असते. पण ह्या ऐश्वर संपन्नतेमध्ये तुम्ही रममान न होता तुम्ही नामस्मरण करावं असं या ठिकाणी माऊली म्हणतात. त्यानंतर माऊली पुढच्या चरणामध्ये काय म्हणतात? हरी विन जन्म नरकाची पैजाना, यमाचा पाहुणा प्राणी होय. तर माऊली म्हणतात की जन्मास येऊन ज्याला हरीची ओळख नाही किंवा हरीची ओळख करून घेतली नाही तर तो जन्म म्हणजे साक्षात नरकच होय. म्हणजे ज्या ईश्वराने आपल्याला जन्म दिला त्या ईश्वराची जर आपल्याला ओळख नसेल, त्यांचं नामस्मरण जर आपण घेत नसेल तर त्याचा जन्म म्हणजे काय आहे? नरकच आहे. आणि तो व्यक्ती म्हणजे काय आहे? कुणाचा पाहुणा आहे? यमाचा पाहुणा आहे. म्हणजे यमाचा पाहुणा कुठे राहतो? नरकामध्ये राहतो. यमलोकात तो जातो आणि तेथे त्याला यमाकडनं बऱ्याच काही शिक्षा मिळत असतात. आणि म्हणून माऊली म्हणतात की तुम्ही मानव जन्मात आलेला आहात, याने मानव जन्मामध्ये तुम्ही हरीची ओळख करून घ्या. आणि हरीची ओळख जेव्हा तुम्ही करून घ्याल तेव्हा हरीचे तुम्ही नामस्मरण करा, तर हे नामस्मरण तुम्हाला जीवनामध्ये मुक्ती मिळवून देते. बघा, ह्या पृथ्वी तलावरती पशु पक्षी अनेक प्रकारचे 84 लाख योनी असं म्हटलं जातं. तर अशा अनेक प्रकारचे पशु पक्षी प्राणी असतात. पण या सगळ्यामध्ये मानव जन्म हा एक असा जन्म आहे की त्या जन्मामध्ये आपण ईश्वराचं नाम घेऊन नामस्मरण करून आपण आपलं जीवन सार्थक करू शकतो आणि आपण आपल्या जीवनाला मुक्ती मिळवू शकतो. तर मानव जन्म मिळाल्यानंतर हरिप्राप्ती सोडून जर तुम्ही भोगविलासामध्ये आपले आयुष्य जर तुम्ही खर्च करत असाल तर म्हणजे काय कसं होईल माहिती आहे का? की तुमच्यासमोर अमृत दिलेलं आहे, अमृताचा कुंभ आहे बरं का. पण त्या अमृत न पिता तुम्ही काय पिता? दारू पिता. तर म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये मानव जन्मामध्ये तुम्ही तुमचं कल्याण करून घेऊ शकता, पण ते न करता तुम्ही काय करता? भोगविलासामध्ये तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करता, भौतिक सुखसुविधामध्ये तुम्ही तुमचं जीवन व्यतीत करता आणि तिने वागता आणि त्यामुळं तुम्हाला नरकात राहावे लागते. तर असा व्यक्ती कोण आहे? तो असा व्यक्ती नरकात राहतो आणि तो यमाचा पाहुणा आहे असं माऊली या ठिकाणी म्हणतात. म्हणून नामस्मरण घ्या आणि त्या ईश्वराची ओळख करून घ्या असं या चरणामध्ये माऊलीला सांगायचं आहे. तर चौथ्या चरणामध्ये माऊली काय म्हणतात? ज्ञानदेव पोसे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. तर निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराला नामाच्या महात्म्याबद्दल जेव्हा सांगतात तेव्हा सांगताना ते ज्ञानेश्वराला म्हणतात की ईश्वराचं नाव कसं आहे माहिती आहे का तुला? की ईश्वराचं नाव हे आकाशापेक्षाही व्यापक आहे. की याचा अर्थ की जसा आकाश अनंत आहे, त्याचा अंत लागत नाही, तसा नामाच्या ईश्वर नामाच्या महात्म्याचा सुद्धा अंत लागत नाही, अंत कळत नाही. असं एवढं अंतापर्यंत असलेलं ईश्वराचं नाम आहे. आणि म्हणून त्या नामाचं महत्त्व आपल्याला कळलं पाहिजे. तर नाम म्हणजे ईश्वराचं नाव, नाम आणि नामी, नामी म्हणजे ईश्वर किंवा ब्रह्म, हे कसे दोन्ही अभेद आहेत. आणि म्हणून संसाराचे कष्ट जर आपल्याला सहन करायचे नसतील, आपल्याला संसारामध्ये जर आनंदाने राहायचं असेल, प्रसन्न राहायचं असेल, तर आपल्याला मनपूर्वक भगवंताचे नाम घ्यावे लागेल. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, हरिमुखे मना, हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण करी. तर यानंतर माऊली 23व्या अभंगामध्ये आपल्याला काय सांगतात ते आपण पुढे पाहूया. राम.